मंडळी, आज काव्याच्या हातात येतो तो रुमाल. पण हा फक्त रुमाल नाही, त्यात दडलेले आहेत जीवा आणि तिच्या आठवणींचे गूढ. पहा, परीक्षेच्या दिवशी काव्याला काय धक्का बसतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक सबस्क्राईब करा. सकाळची शांतता देशमुख घरात आहे, पण हॉलमध्ये तणावाचे वारे उसळत आहेत. परीक्षेचा दिवस आला आहे. काव्या खोलीतून बाहेर येते, थोडीशी घाबरलेली, पण चेहऱ्यावर आत्मविश्वास दाखवते. पार्थ प्रेमळ नजरेने पाहतो आणि हसतो. ऑल द बेस्ट. नंदिनी तिच्या मिठीतून सांगते, टेन्शन नको घेऊस, तू फर्स्ट क्लासने पास होशील. काव्या थोडीशी हसते, पण मनातले घाबरले पण लपवते. नंदिनी तिला हातात एक खास रुमाल देते. टेन्शन आलं? हे वापर, शांत हो. काव्या रुमाल उचलते आणि अचानक आठवणींचा धूर मनात पसरण्याचा अनुभव घेते. हा रुमाल तिने पूर्वी जीवासाठी विणला होता. फ्लॅशबॅकमध्ये जीवा रुमाल खिशात ठेवतो आणि हसतो. धन्यवाद. आठवणी संपल्यावर काव्या कृत्रिम हसून म्हणते, थँक्स ताई. पार्थ खांद्यावर हात ठेवतो. चल, कॉलेजकडे निघूया. तिने रुमालाकडे एकदा पुन्हा पाहते. आठवणी आणि वर्तमान यांच्यातील द्वंद्व अनुभवते. नंदिनी गेटमध्ये थांबते, स्वतःशीच बोलते, देवा, सगळं काही चांगल्यासाठीच होऊ दे. तिच्या चेहऱ्यावर गंभीर पण आशावादी भाव आहे. मंडळी, पुढच्या भागात काव्या परीक्षेत कशी टिकते, तिच्या आठवणी आणि जीवा यांच्यातील गूढ कसा उलगडतो, पुढचा भाग नक्की बघा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.